हाय नमस्कार, कशा आहात? असं नाश्त्याला साधा एक सोपं तुम्हाला मी नाश्ता दाखवणार आहे. मुलं उशिरा उठली, मुलांना काय द्यायचं विचार केला. इकडचं चपात्यांचं पीठ भिजवलं होतं, अर्ध्या चपात्याही केल्या आणि मुलं उठली. आता काय करायचं, मग डोक्यात एक आयडिया होती तीच आयडिया घेतली आणि आज पराठे बनवले, चपातीचे पराठे बनवलेत. तुम्ही बघा, आपल्या घरात सगळे मसाले असतात. मी जे आता जो आज पराठा बनवला आहे ना, आपल्या घरात ते सगळं असतं. तेच टाकून मुलांना पण ते घरातलंही मिळतं, बाहेरचं खाण्यापेक्षा व्यवस्थित घरातलं हे भेटतं, नाश्ता भेटतो, पोटही भरतो आणि आपल्याला थोडंसं त्रास होतं करायला. मुलं तर आवडीने खातात असते. तर मी आज केले, करून बघा. दह्याबरोबर खा, सॉसबरोबर खा, मिरचीचा ठेच्याबरोबर खा. मी तर चहाबरोबर पण खाते ते. तर तुम्हाला जर आवडलं माझा हा नाश्ता केलेला, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हाय, आज आपण साधे पराठे बनवणार आहे. त्यासाठी हा पीठ आपण मळून घेतलेलं आहे गव्हाचं. मीठ थोडंसं, जिरा पावडर, धनिया पावडर, थोडीशी कस्तुरी मेथी घेतली, हळद, लाल तिखट, कोथिंबीर कापून घेतलेली. तर हे कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला येतच असेल तर मी दाखवते तुम्हाला, बघून घ्या. यात आपली चपाती लाटून झालेली आहे. चपाती बोला, पोळी बोला, काही बोला, व्यवस्थित लाटून झालेली आहे. त्याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊ. थोडंसं मीठ वरून टाकणार आहे. लाल तिखट, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट जास्त टाकले मी, धनिया पावडर, जिरा पावडर आणि आपण थोडीशी कस्तुरी मेथी असं ती घेतलेली आहे मी, थोडीशी हे करून, आणि कोथिंबीर. हे आता आपलं व्यवस्थित हे करून झालं की आता आपण दळून घेऊया. आपले हे सगळे मसाले टाकून झालेत. आता हे आपण जसं लहानपणी आपण पंखा बनवायचो कागदाचा, तसंच हे करून घ्यायचं. छान असं दिसलं पाहिजे आपल्याला. करून झालं तर ही जी चपाती आहे ती अशी दोन्ही बाजूनी, एका बाजूनी दुरून घ्यायची. इकडे तो गच्च करायचं, दोन्ही साईडने हे दोन्ही गच्च करायचं. झालं का आपण थोडीशी लाटून घेऊया. जसं पोळी आपण लाटतो तसंच लाटायचं आहे. वरून बघा किती सुंदर दिसते ना, छान. खालूनही सगळं दिसतं, वरून. आता पण हे शेकवायला टाकूया. हे बघा, असा मसाला लावून आता आपण दोन्ही साईडने याला व्यवस्थित भाजून घ्यायची. दोन्ही बाजूनी हळद, मीठ, कस्तुरी मेथी, मसाला, ही सगळं, मिरची पावडर. आता व्यवस्थित आपण भाजून घेतले दोन्ही साईडने.
कसं वाटतंय बघा, तुम्हाला आवडलं ना? आता असे पटापट मी करून घेते. हे आपले पराठे तयार आहेत खाण्यासाठी. दह्याबरोबर खा, सॉसबरोबर खा, कशाबरोबर खा, खूप छान लागतात. मी तर अगदी चहाबरोबर पण आवडतं मला खायला. नक्की आवडले असेल तुम्हाला माझी रेसिपी.